नमस्कार. आर्ट वर्ल्ड या माझ्या कलेच्या विश्वात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा नेम प्लेट कशी करायची बघणार आहोत. पण ही नेम प्लेट एक वेगळी आहे, कारण यामध्ये ट्रेडिशनल आर्ट, लिप्पण आर्टचा टच असणार आहे. तर ह्या नेम प्लेटची ऑर्डर मला खास US वरून आली. ऍक्च्युली ती माझी रिपीट कस्टमरच आहे. तिने माझ्याकडून 2 वर्षांपूर्वी एक स्वतःच्या घरासाठी नेम प्लेट डिझाईन करून घेतली होती. त्याचा फोटो मी इथे पोस्ट करते आहे. आणि तिने आता स्पेशली US वरून मला ही ऑर्डर दिली आहे. आणि ही खास आहे तिच्यासाठी, कारण ही तिच्या आई बाबांना गिफ्ट करणार आहे. सो तिची रिक्वायरमेंट होती, तिला सर्क्युलर नेम प्लेट हवी होती. सो मी एक MDFचा हा सर्क्युलर बेस कट केला आहे. हा 18 इंच डायमीटरचा आहे. आणि आता त्याला हँग करण्यासाठी मी मागे क्लिप्स लावून घेतले आहेत. आता ह्यावर सर्वप्रथम मी टेक्स्चरचं काम करणार आहे. तर आपण वळूया टेक्स्चरचं काम करू. तर यामध्ये आता आपण व्हाईट सिमेंट आणि फेविकॉल मिक्स केलेलं आहे. व्हाईट सिमेंट आणि फेविकॉलचं प्रमाण असेल 2 असेल. तर ह्यामध्ये आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे थोडं थोडं पाणी ऍड करत जायचं आणि त्याची पेस्ट बनवून घेऊया. तर आपली पेस्ट बनवून रेडी झाली आहे. पण ही बनवताना माझ्या आता एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे ही पेस्ट बनवताना शक्यतो राऊंड शेपचं भांड घ्या, जेणेकरून असं मिक्स करायला बरं पडतं. हे मी आज माझं नेहमीचं भांड सापडत नव्हतं म्हणून मी हे स्क्वेअर भांड घेतलं. पण ह्याच्यामध्ये मिक्स करायला थोडासा प्रॉब्लेम येतो, अशी सर्क्युलर मुवमेंट करायला. सो शक्यतो राऊंड शेपचंच भांड घ्या. तो ही अशी पेस्ट ह्या कन्सिस्टन्सीची आपली रेडी झालेली आहे, फ्री फ्लोईंग. आता ही मी ह्या प्लेटवरती स्प्रेड करते. पोअर केल्यानंतर अशी इव्हनली सगळीकडे स्प्रेड करायची, त्यामध्ये कुठेही गुठळी राहता कामा नये. आता हे इव्हनली स्प्रेड करून घेतलेलं आहे मी. हा डॅबर वापरून या डॅबरच्या साहाय्याने आपण हे असं टेक्स्चर करून घेणार आहोत. अगदी हलकं बारीक टेक्स्चर करायचंय, कारण नंतर मग आपल्याला त्याच्यावर नावं चिटकवताना जर ते खूप जास्त ओबडधोबड असेल टेक्स्चर, तर ते नावं चिटकवताना त्रास होतो. अगदी हलकं टेक्स्चर करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे डॅबर नसेल तर तुम्ही असा हा स्पंजचा तुकडा घेऊन त्यानेही करू शकता. तर आता मी हे पूर्ण कंप्लीट करून घेते. तर हे आता सरफेसवर आपलं टेक्स्चर करून पूर्ण झालेलं आहे. अगदी हलकं आणि बारीक टेक्स्चर केलेलं आहे. टेक्स्चर करण्याचं एक महत्त्वाचं कारण असं ते म्हणजे जर MDF वरती डायरेक्ट आपण कलर केलं तर MDFचा जो ओरिजिनल ब्राऊन किंवा रेड कलर असतो, त्यामुळे दुसरा कुठचाही कलर त्यावर दिला तर त्याची ती ओरिजिनल छटा राहत नाही. मग त्यामुळे 2-3 कोट्स द्यावे लागतात आणि MDF थोडं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं, त्यामुळे कलर सुद्धा त्याबरोबर ॲब्झॉर्ब होतो. सो जर आपण असं व्हाईट टेक्स्चर केलं तर एकतर टेक्स्चरमुळे सरफेसला एक छान लुकही येतो, आणि दुसरं म्हणजे त्यावर जर कलर केलं तर त्याचा ओरिजिनल कलर तसाच राहतो. आणि एखाद्या कोटमध्ये सुद्धा 1 किंवा 2 कोट फार तर दिले तरी कलर ॲज इट इज राहतो. जसं मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की माझ्या प्रत्येक नेमप्लेटच्या बॅक साईडला पण मी कलर करते, जेणेकरून लाकडाला कुठच्याही प्रकारचं बुरशी किंवा काही कीड लागणार नाही. तर हा बॅक साईड आता आपली कलर करून झालेली आहे. हा टेक्स्चर केलेला बेस मी ओव्हरनाईट ड्राय होण्यासाठी ठेवला होता आणि तुम्ही पाहू शकाल हा आता व्यवस्थित सुकलेला आहे. आणि आता ह्याच्यावर आपल्याला कलरिंग करायचं आहे. पण त्याआधी जे नक्षीकाम आपल्याला करून घ्यायचं आहे लिप्पण आर्टसाठी ते आपण करूयात. तर यासाठी आता हा पूर्ण 18 इंच डायमीटरचा बेस आहे. त्यामध्ये मला 12 इंच सेंटरला इथे मी नावं लिहिणार आहे, आणि बाजूची 3-3 इंच बॉर्डर जी आहे तिथे आपण लिप्पण आर्टचं काम करणार आहोत. तर त्यासाठी मी सगळीकडून 3-3 इंच सगळ्या बाजूनी आखून घेते. आणि माझ्याकडे 12 इंच डायमीटरचा एक ताट आहे. तर बरोबर ह्या मार्किंग जी आखलेली आहे त्याच्या रेफरन्सने मी हे ताट बरोबर सेंटरला ठेवलंय आणि हे 12 इंच डायमीटरचं एक सर्कल माझं इथे ड्रॉ करून घेते. तर आता ह्या मध्यभागी आपली नावं येणार आहेत आणि ह्या बाजूच्या बॉर्डरवर
आपलं लिपण काम येणार आहे. हा आतला 12 इंच डायमीटरचा सर्कल ड्रॉ केल्यानंतर मी 1 सेंटीमीटर सोडून अजून एक बाहेरून सर्कल ड्रॉ करून घेतला, जशी आपली डिझाईन आहे त्यानुसार. आणि आता इथे मध्ये मी ह्या लाईन्स ड्रॉ केल्या आहेत कारण एवढ्या भागामध्ये आपली नावं येणार आहेत. आता बाहेरच्या बाजूला अजून नक्षी ड्रॉ करण्यासाठी मी सगळे रेफरन्सेस ह्या आउटर एजेस पासून घेते. तर आता इथे तुम्ही बघू शकता, इथे मी लाईन ड्रॉ केली आहे. तर मी दाखवते तुम्हाला मी कसे रेफरन्स घेतले. तर इथून मी साधारण 3.5 सेंटीमीटरचा रेफरन्स घेऊन थोड्या थोड्या अंतरावर मार्किंग करून घेतले. जसे लहानपणी आपण बिंदू जोडा करायचो तशा पद्धतीने आता हे मी बिंदू हे फ्री हँड कर्व्स मी ड्रॉ करून हे बिंदू जोडले. तर बिंदू जोडा आणि चित्र पूर्ण करा या पद्धतीने मी हे सर्कल पूर्ण वर्तुळ बिंदू जोडून ड्रॉ करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला बाहेरचं जे लिपण आर्ट साठीचे नक्षीकाम आहे ते करायचंय. त्यासाठी मी ह्या एजवर तुम्ही पाहू शकता हे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहेत बिंदू. आता इथे मी पाकळ्या करणार आहे. हे मी फ्री हँडच ड्रॉ करणार आहे पाकळ्या. तर असं हे डिझाईन पूर्ण ड्रॉ करून झालेलं आहे. बेसवर आता आपण या डिझाईन मध्ये कलर फिल करून घेणार आहोत. कलर्स मी ॲक्रेलिक कलर्स वापरणार आहे आणि थीम इथे येल्लो, ऑकर आणि ब्राऊनच्या शेड्स मध्ये करणार आहे. मगाशी म्हटलं की या नेमप्लेटसाठी आपण येल्लो, ऑकर आणि ब्राऊन कलर स्किन्स आणि शेड्स वापरणार आहोत. तर आता हा जो मधला पार्ट आहे जिथे नावं येणार आहेत, नावं मी गोल्डन मध्ये करणार आहे. तर त्याच्या बॅकग्राऊंडला आपण ब्राऊन कलर देतोय जेणेकरून नावं त्याच्यावर उठून दिसतील. नावांची जी जागा आहे ती आता ब्राऊन कलर मध्ये कलर करून घेतली आहे. आता आपण ह्या पाकळ्यांमध्ये सुद्धा ब्राऊन कलर देणार आहोत. तर ते पाकळ्या रंगवून घेऊ. अशा आपल्या पाकळ्या कलर करून झालेल्या आहेत. तिथे ऑकर कलर देते मी, येलो ऑकर. तुमच्याकडे रेडीली येल्लो ऑकर कलर अवेलेबल नसेल तर त्यासाठी तुम्ही येल्लो कलर, पिवळा कलर आणि चॉकलेटी कलर या दोघांचं मिक्स करून येल्लो ऑकरची शेड बनवू शकता. मीही तसाच बनवलाय. हे ॲक्रेलिक कलर्स आहेत, सगळे ॲक्रेलिक कलर्स वापरते मी नेमप्लेटसाठी. ॲक्रेलिक कलर्स हे फेड होत नाहीत आणि पाणी लागलं तर ते निघतही नाहीत. बाहेरच्या एजेसना मी ब्राईट येल्लो कलर देते, मँगो कलर. हा नेमप्लेटच्या बेसला दिलेला ॲक्रेलिक रंग व्यवस्थित वाढलेला आहे. तर आता ह्याच्या पुढे आपल्याला लिपण आर्टचं काम करायचं आहे. बेसिकली लिपण आर्टसाठी आपण क्लेचा वापर करतो, पण इथे आपण ही फेविक्रिलची मोल्डेड एअर ड्राय क्ले वापरणार आहोत, ज्याच्यात हे 2 कंपाऊंड्स आहेत. एक रेझिन कंपाऊंड आहे आणि एक हार्डनर कंपाऊंड आहे. तर हे व्यवस्थित समप्रमाणात मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी क्ले बनेल त्याचं आपण लिपण वर्क करणार आहोत. तर ही क्ले आता मी व्यवस्थित मळून घेतलेली आहे आणि ह्यापासून आपण आता लिपण आर्ट करणार आहोत. त्या क्लेचा मी थोडा भाग घेते आणि ह्याचा आपण रोल करणार आहोत. बेसिकली लिपण आर्ट ही एक कच्छ गुजरातमधली ट्रेडिशनल आर्टवर्क आहे आणि ती मड आणि मिरर वापरून केली जाते. पण आता त्याच्यामध्ये आपण मड, पूर्वीच्या काळी ऍक्च्युअल मड वापरायचे, ती लिंपून करायचे, पण आता आपण तिथे मडच्या ऐवजी ही एअर ड्राय क्ले वापरणार आहोत. तर त्यासाठी मी असं रोल करून घेते आणि हे खाली चिटकू नये म्हणून मी हे माझं कटिंग मॅट खाली वापरत आहे, जेणेकरून जमीन किंवा जो सरफेस आहे तो खराबही होणार नाही आणि हे रोल करताना चिकटणार नाही. तर हे साधारण ह्या जाडीचं मी रोल करते आणि हे असे रोल करून त्याचं डिझाईन वर्क केलं जातं. आता हा युनिफॉर्म साईजचा मी रोल करून घेतलेला आहे एअर ड्राय क्लेचा आणि आता हा आपण त्या डिझाईनवर जे आखलेले आहे नेमप्लेटवर त्यावर चिटकवणार आहोत.
आता हा जो बाहेरचा हा गोल आहे त्यावर आपण हा तो रोल चिटकवणार आहोत आणि डिझाईन करणार आहोत. तर त्यासाठी मी फेविकॉल लावून घेते आधी. फेविकॉल लावून घेतलेला आहे आणि आता त्यावर आपण ही जी सुरनळी बनवलेली आहे क्लेची, रोल जो बनवला आहे तो आपण पेस्ट करून घ्यायचा आहे. हे काम खूप फास्ट करावं लागतं कारण ही क्ले एकदा मिक्स केली की ती 15-20 मिनिटात हार्ड होते आणि अगदी दगडासारखी होते. त्यामुळे नंतर मग त्याचं काहीच यूज नाही राहत, ती फ्लेक्झिबल राहत नाही आणि फिक्स होऊन जाते. त्यामुळे फास्ट काम करावं लागतं. तर मी आता हे अशा प्रकारे चिटकवून घेतलेलं आहे. आता सेम मेथडने मी हा पूर्ण सर्कल कंप्लीट करणार आहे आणि ह्या सगळ्या पाकळ्यांच्या बाजूनेही मी हे क्लेचं वर्क करून घेणार आहे. तर मी करते कंप्लीट. डिझाईन जी बनवली होती तिथे आपण हे एअर ड्राय क्लेचं लिपण वर्क करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता यावरती हे ओली एअर ड्राय क्ले ओली असतानाच त्यावर मी ही नाईफ वापरून ह्याने असे इम्प्रेशन्स दिले आणि ही डिझाईन केली. तुमच्याकडे जर हे अशी टूल नसेल तर तुम्ही नॉर्मल आपलं कटर किंवा चाकू वापरून हे असे डिझाईन करू शकता. हे असे त्याच्यावरती मी अशी डिझाईन केली. हे तुम्ही पाहू शकता अशी डिझाईन. यावर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कसेही डिझाईन्स करू शकता. जर तुमच्याकडे असा पॉइंटेड असेल तर असे डॉट्स पण तुम्ही बनवू शकता. आता हे पाकळ्या पण मी काही केल्या आहेत. इथे पाकळी कशी केली ते मी तुम्हाला दाखवते. दुसऱ्या बाजूनेही पाकळी पूर्ण करू. या पाकळीचा थिकनेस मात्र व्यवस्थित मेंटेन करता आला पाहिजे, नाहीतर मग ते जे लिपण वर्क आहे ते ओबडधोबड दिसतं. तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक ही जी रोल केलेला आहे त्या प्रत्येकाचा जी काही थिकनेस आहे ती अगदी सारखी आहे आणि त्यावरच त्याचं फिनिशिंग अवलंबून असतं. आणि हे असं हाताने इथे टोकदार करते. अशा प्रकारे ही पाकळी रेडी झाली आहे. अशाच मी आता ह्या सगळ्या पाकळ्या बनवून घेते आणि ही डिझाईन पूर्ण करून घेते. हे जे आपण लिपण आर्टचं डिझाईन जे एअर ड्राय क्लेने केलं आहे ते आता कम्प्लिटली ड्राय झालेलं आहे आणि त्याला आता आपण रंगवणार आहोत. तर त्यासाठी मी हा मेटॅलिक ब्राऊन कलर वापरते. हाही ॲक्रेलिक कलरच आहे आणि त्याने आता आपण ह्या सगळ्या डिझाईनला रंगवून घेऊ. ॲक्रेलिक रंगाला पाण्याची जास्त गरज लागत नाही, डायरेक्ट कलर ब्रशने घेऊन अप्लाय करायचा. हे आपलं आता ॲक्रेलिक रंगांनी पूर्णपणे कलर करून झालेलं आहे. ही आता आपली अक्षरं लेझर कट करून आपण आणलेली आहेत आणि ह्याला आता आपण गोल्डन कलरने रंगवून घेणार आहोत. गोल्डन ॲक्रेलिक कलर आहे, त्याला मी स्पंजच्या सहाय्याने रंगवून घेणार आहे. कलर घेतलाय डॅबिंग मेथडने हा कलर करते सरफेस. ब्रशपेक्षा हे डॅबरने किंवा स्पंजने खूप फास्ट होतं कलर. अशा प्रकारे मी आता आपली सगळी नावं रंगवून घेते. एक कोट वाळला की एकदा दुसरा कोट पुन्हा मारणार आहे मी, जेणेकरून अक्षरांवरचा रंग व्यवस्थित फिक्स होईल आणि गोल्डन कलर उठून दिसेल. तर मी आता सगळी अक्षरं अशा पद्धतीने रंगवून घेते. ही लेझर कट केलेली अक्षरं आता आपली रंगवून पूर्ण झालेली आहेत आणि व्यवस्थित वाळली आहेत. ही रंगवलेली अक्षरं इथे मी आता अरेंज करून घेतली आहेत आणि ती आता आपण फेविबॉन्डने चिकटवून घेणार. तर आपली ही लेझर कट करून कलर केलेली अक्षर इथे चिटकवलेली आहेत आपण. आणि हा जो लोगो आहे हा क्लायंटला हवा होता, हा मी एअर ड्राय क्लेनी बनवून ह्यालाही ॲक्रेलिक कलरने पेंट केलेला आहे. तर आपली नेमप्लेट प्रॉपर कलर करून रेडी झालेली आहे. आता आपलं लिपण आर्ट मधलं एक महत्वाचं काम राहिलंय ते म्हणजे मिरर वर्क.
त्यात आपण मिरर चिकटवणार आहोत, पण त्याआधी आपण नेम प्लेटला हा वॉर्निश करणार आहोत. हा लॅकर स्प्रे आहे, हा रेझिन बेस स्प्रे आहे आणि हा स्प्रे जस्ट असा स्प्रे करतात अशा प्रकारे. फक्त हा स्प्रे करताना एक काळजी घ्यायची की आपलं तोंड नाक व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आणि 1 फुटाच्या अंतर राखून आपण हा स्प्रे करायचा. आणि हा स्प्रे खूप क्विक ड्राईंग आहे. 10 ते 15 मिनिटात ह्याचा 1 कोट वाळतो. असे 2 ते 3 कोट मी देते, ज्यामुळे आपली नेम प्लेट चे कलर्स फेड होत नाहीत किंवा ह्यावर जर धूळ वगैरे बसली तर ते आपण इझिली डॅम्प क्लॉथने क्लीन करू शकतो आणि एक प्रकारची शाईन आणि ग्लॉस येतो आणि प्रोटेक्शन होतं. सो आता मी पहिलं हे स्प्रे करून घेणार आहे, जेणेकरून नंतर मिरर लावल्यामुळे मिररवरती स्प्रे उडणार नाही आणि मिरर खराब होणार नाही. तुम्ही डाव्या बाजूला पाहू शकता, ज्याला अजून आपण स्प्रे केलेलं नाहीये, त्यामुळे त्याचं टेक्स्चर कसं दिसतंय. आणि आता उजव्या बाजूला बघू शकता, ज्यामध्ये आपण स्प्रे केल्यावर त्याला एक ग्लॉस आणि एक शायनी टेक्स्चर आलेलं आहे. आता लिपण आर्टची सगळ्यात महत्वाची स्टेप्स म्हणजे मिरर. आता हे मिरर मी इथे लावणार आहे नेम प्लेटवर. तसंच मी हे बाहेरच्या बाजूने सुद्धा 2 पाकळ्यांच्या मध्ये असे हे मिरर्स लावते. तरीही आपल्या नेमप्लेटचा हा फायनल लुक आहे. ही नेमप्लेट रेडी झाली आहे क्लायंटच्याकडे डिलिव्हर करण्यासाठी. सो लिपण आर्ट ही एक वेगळ्या आर्ट फॉर्म मधली ही नवीन नेमप्लेट डिझाईन, त्याचा आज व्हिडिओ तुम्हाला शेअर केलाय. तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच सांगा. आणि प्युअर लिपण आर्टचं हे एक मी वॉल म्युरल केलेलं आहे MDF वर. हे वॉल म्युरल म्हणूनही असं वॉलवर हँग करू शकतो किंवा हे असं रांगोळी म्हणूनही ठेवू शकतो दिवाळीमध्ये ह्यावर दिवे लावून. सो मड मिरर वर्क मधलं हे लिपण आर्ट वर्क आहे. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे हँडीक्राफ्ट्स एक्सप्लोर करण्यासाठी तुम्ही माझं इंस्टाग्राम पेज नक्की बघा. तिथे तुम्हाला अजून नेमप्लेटचे डिझाईन्स बघायला मिळतील. माझ्या घराच्या नेमप्लेटचा मी स्वतः बनवलेली नेमप्लेट, त्याचाही व्हिडिओ मी आधी शेअर केला होता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे. आणि बरेच DIY व्हिडिओजही त्यासोबत आहेत, त्याची लिंक्स मी शेअर करेन. आणि अजून बरेच हँडीक्राफ्ट्स आपण नवीन नवीन व्हिडिओजमध्ये एक्सप्लोर करत राहू. सो स्टे ट्यून. आणि त्यासाठी आमच्या आर्ट वर्ल्ड ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडल्या असल्यास तुमच्या फ्रेंड्सना, फॅमिलीजना शेअर करा आणि कलेवर प्रेम करत राहा. धन्यवाद.